नमस्कार भाविक भक्तांनो, भक्ती गाथामधून शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू, राष्ट्रसंतांची खंजेरी, संत गाडगेबाबांचा झाडू जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही भक्ती गाथा या कार्यक्रमातून करीत आहोत। सावध हो चल शेतकऱ्या रे, आळस धरुनी बसला का। सावध हो चल शेतकऱ्या रे, आळस धरुनी बसला का। सावध हो चल शेतकऱ्या रे, आळस धरुनी बसला का। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, मी तनुश्री प्रल्हाद महाराज इंगळे, नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत भक्ती गाथा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुरेव परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार, प्रल्हाद शामराव इंगळे, ग्रंथ लेखक श्री लखमाजी चिंदाजी लीला विजय ग्रंथ, आध्यात्मिक मनोबोध ग्रंथ, भजन दीपमाला, सामाजिक भजने याचा लेखक व कवी आहे। पहिला ग्रंथ जो आहे तो 1977 मध्ये प्रकाशित केला। त्याचे लिखाण 1974 पासून सुरुवात केलं आणि भजन दीपमाला मी 1974 मध्ये लिहून कंप्लीट केली। त्यानंतर मी 1975 मध्ये मनोबोध लिहिला आणि 1977 ला लखमाजी चिंदाजी विजय ग्रंथ प्रकाशित। मनोबोध म्हणजे स्वतःच्या मनाला केलेला उपदेश, की जसं मनाला सांगितलं की बा, सुरुवातच त्याची श्लोकाची अशी आहे की मनाला म्हटलं, ऐक मना सावध होऊन, किमर्थ भटकशी रात्रंदिन, सर्व विश्रांतीचे स्थान तुझ्याजवळ असतात। तुझ्याजवळ सर्व विश्रांतीचे स्थान असल्यानंतर तू इकडे तिकडे का भटकतोस, असा उपदेश मनाला केला या ग्रंथातून। तर मी हे 3च पुस्तक लिहिली, म्हणजे मनोबोध, भजन दीपमाला आणि लखमाजी चिंदाजी लीला विजय ग्रंथ। 1977 ला मला वाटते 1000 छापले आणि आता दुसरी आवृत्ती आता जानेवारी 23, 2023 ला 1000 छापले। माझी म्हणजे लहानपणापासून ओढ धार्मिकतेकडेच होती। माझी अशी तळमळ होती, मनातून इच्छा लहानपणी सुद्धा की बा ईश्वराची प्राप्ती कशी होईल, मला ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे, कारण हा जन्मच त्यासाठी आहे मुळात, असं माझ्या मनातून वाटत होते लहानपणी सुद्धा। मला लहानपणी खूप असे म्हणजे साक्षात्कार झालेले आहेत, जसं संतांचं दर्शन झाले लहानपणी, त्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन कमल फुलावर झालं। मी एक दिवस चिंदाजी महाराजांच्या संस्थानमध्ये आमच्या गावाला सुप्रेनादापूरमध्ये रात्रीच्या वेळेस झोपलो असताना माझ्या स्वप्नात चिंदाजी महाराज आले आणि त्यांनी मला एक डब्बी दिली स्वप्नात, आणि ते डब्बी मी उघडून पाहिली। त्याच्यात होतं की तू माझं चरित्र लिही आणि ते पूर्णत्वास जाईल। मग मी सकाळी उठलो, पाहिलं आणि ते तिथं जे पुजारी होते पांडुरंग महाराज, यांना मी सांगितलं, ते म्हणे पाय मग आता कर, हे कशा करायचं, कसं करू मी, त्यांनी सांगितलं होईल पूर्ण, पण आपल्याला म्हटलं माहिती नाही। दुसरी गोष्ट, ओळीबद्ध कसं लिहायचं याची हे नाही, ज्ञान नाही, तरी त्यांनी म्हटलं तुझं पूर्ण होईल। तर मग मी काय केलं, तिथून सुरुवात केली, प्रत्येक गावोगावी गेलो, ज्या गाव चिंदाजी महाराज, लखमाजी महाराज काही त्यांचे म्हणजे चमत्कार घडले अशा जुन्या लोकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याकडून काही माहिती घेतली आणि पांडुरंग महाराज पुजारी यांच्याकडून काही माहिती घेतली। गावोगावी फिरून ते माहिती गोळा केली आणि ती ओवीबद्ध केलं।
तर ते त्यांच्या कृपेनं केल्या गेलं. तर कारण ओवी उद्योग करण्यासाठी मला काही ज्ञान नव्हतं त्याचं, पण ते असं अशी एक स्फूर्ती झाली की ते आपापच अशी एक स्फूर्ती येऊन गेली की ते लिहिल्या गेलं म्हणजे ओवीबद्दल. आणि मला अध्यात्माची आवड. आणि दुसरी गोष्ट, मला गुरुची कृपा लागली. माझे गुरुदेव श्री श्री आनंदमूर्ती म्हणजे सुभाषचंद्र बोसचे गुरुदेव, ते माझे गुरु सांगण्यात तात्पर्य. तर मला असं वाटतं, तळमळ होती, इच्छा होती की मला ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे. तर त्यासाठी मार्ग नाही माहिती काय करायला. मी पुष्कळ संत महात्म्याच्या भेटी घेतल्या. मी स्वतः कीर्तन केले, काही भागवत वाचले आणि हिंदू धर्माचे सर्वच ग्रंथ वाचले, विवेकानंदाचे ग्रंथ वाचले. त्यानंतर बाकीच्या धर्मग्रंथाचा अभ्यास केला, जसं जैन धर्म आहे, बौद्ध धर्माचे पुस्तक वाचले, तसं पुराण सुद्धा वाचलं आणि आचार्य ऋषींचे पुस्तक वाचले. त्यानंतर मग ब्रह्मकुमारीचे सुद्धा मी पुस्तक वाचले, त्यांच्या क्लासलाही गेलो. अशा पुष्कळ महाराजांच्या भेटी घेतल्या. परंतु मला खरं समाजात शांती काही मिळाली म्हणून मग मी घरीच स्थिर झालो. पण घरीच एक दिवस गावाला असताना निपाणा गाव, तिथं एक संन्यासी आहे आणि ते संन्यासी डायरेक्ट त्या गावातले लोक माझ्या घरी येऊन आले. आणि ती संन्यासी म्हणजे आनंद महाराजांचे प्रचार आचार्य. त्यांनी मला मग तिथं साधना दिली. साधना म्हणजे ध्यान कसं म्हणजे काय कसं, त्यांना मी बरेच काही प्रश्न केले आणि त्यांनी त्या प्रश्नाची पूर्ण उत्तरं दिली. आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान, अष्टांग योग साधना मला त्यांनी शिकवली. आणि त्या दिवसपासून म्हणजे ते होतं 1975 पासून मी कंटिन्यू सकाळ संध्याकाळ ती मेडिटेशन म्हणजे ध्यान करत आहोत आजही. आणि मला खूप अशा अंतर्गत सुद्धा अनुभूती आल्या आणि बहिर्गत जगातल्या सुद्धा अनुभूती आल्या. माझे गुरुदेव श्री श्री आनंदमूर्ती लखमाजी महाराज हे भाग येथे प्रगट झाले. पण ते कुठून आले, काय आले, त्याचं काही नाही. ते 5 वर्षाची मूर्ती प्रगट झाली, मी त्या ग्रंथात लिहिलेलाच आहे. आणि कुठून आले, काय आले, त्यांचे आईवडील कोण हे काही पता नाही. त्यांनी ती त्या ठिकाणी जी सेवा केली ती सर्व ग्रंथात गायी सारल्या, त्या लोकांना कसे साक्षात्कार झाले, त्यांच्या लोकांचे दुःख कसे हरण केले, ते सगळं मी लिहिलेलं आहे त्याच्या ग्रंथात. पण त्याच ठिकाणी जेव्हा त्यांनी समाधी घेतली वळदाबागच्या 7 शिवीवर, त्या ठिकाणी समाधी घेतल्यानंतर तिथंच चिंदाजी महाराज प्रगट झाले. आणि चिंदाजी महाराजाचे सुद्धा आई वडील किंवा गाव शिव काहीच माहित नाही. ते तिथून मग निघाले सेवा करत करत संपूर्ण गावोगावी, जिथं पाणी नाही ते विहिरीला पाणी लावलं, लोकांचे दुःख हरण केले. असं करत करत बऱ्याच गावोगावी ते फिरत आले. जसं घटोरी, कोलखेड जागी, सोनाळा, दहीगाव फिरत फिरत आमच्या गावात आहे सुपेनंद आहे. आणि तिथं त्याने खूप लीला केली आणि तिथंच ते समाधीस्थ झाले चिंदाजी महाराज. गावकरी लोकांना पाणी प्यायला सुद्धा पाणी नव्हतं म्हणून त्यांनी काय केली, एक विहीर खोदली. आणि ते विहीर इतकी खोदली, खूप खोल, मला वाटतं ते 60-70 फूट खोल त्यावेळेस, पण त्याचं पाणीच नाही. हे चिंदाजी महाराज असे फिरत फिरत आले, ते एका झाडाखाली निंबाच्या तिथं बसले आणि लोक त्यांच्याकडे जमा झाले आणि विचारलं, महाराज तुम्ही कुठून आले, काय आले. तर त्यांनी सांगितलं की हे आकाश आणि पृथ्वी हेच आमचं गाव आहे, सगळं विराट विश्वच हे आमचं गाव आहे, म्हणून इथं फिरत आलो. म्हणजे एक मग आमची एक इच्छा आहे, म्हणजे कोणती इच्छा आहे, म्हणजे आमची विहीर खोदली पण आमच्या विहिरीला पाणीच नाही. लोक म्हणतात आम्हाला पाणी द्या लावून. तर ठीक आहे, काही हरकत नाही. ते तिथं बसले, त्यांनी पूजाविधी करायलासाठी ते आरती वगैरे बोलवलं, लोकांकडून नारळ वगैरे फोडला आणि त्यांनी सांगितलं एक पांढरा कापड आणला आणि त्या विहिरीवर टाकला आणि ते म्हणत मी आता इथं पूजा ध्यानाचं बसतो, तुम्ही स्वतः डोळे बसून तुम्ही सुद्धा ध्यान करा. म्हणून त्यांनी ध्यान केलं लखमाजी महाराजाचं. आणि त्या ठिकाणी ध्यान करता करता 15-20 मिनिटातच विहीर तुडूंब भरली पाणी. ते विहीर आजही काय नाही. चिंदाजी महाराज विहीर आहे, त्या काळात 3 वर्षाच्या अगोदर या विहिरीला त्यांनी पाणी लावलं. आणि कोणती जागीर या गावात, या गावात मी बोलत आहे. चिंदाजी महाराज ह्याची विहीर आहे 30 वर्षापूर्वी. त्यांनी या गावात पाणी नव्हतं त्यावेळेस या विहिरीला चिंदाजी
महाराज नावानं या गावात हायस्कूल सुद्धा आहे आणि चिंदाई महाराजांचं मोठं मंदिर सुद्धा आहे. आणि या ठिकाणी म्हणजे गावातील सर्वच लोक सहसा भक्त आहेत चिंदाई महाराज. माझी चिंदाजी महाराज की जय. परमपिता बाबा की जय. अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानं जडं शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परमं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपिता बाबा की जय. लखमाजी चिंदाजी महाराज की जय. माझं नाव नंदा प्रल्हादराव इंगळे. मी अमरावतीला राहते. तसं मूळ गाव माझं सुकडी नंदापूर म्हणजे सासर आहे. इथूनच माझा हा लखमाजी चिंदाजी महाराजांचा ग्रंथ आणि भजनदीपमाला तसेच मनोबोध हा ग्रंथ सर्व साहित्य इथूनच म्हणजे लखमाजी चिंदाजी महाराज जे आहेत सुकडीचे जे चिंदाजी महाराज आहेत तिथूनच आमचा हा ग्रंथ सुरुवात झाला आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा ग्रंथ पुढे म्हणजे चालवला आहे. म्हणजे त्यांची सुबुद्धी सद्बुद्धी त्यांनीच दिली माझ्या पतीला. म्हणून माझ्या पतीने एवढं साहित्य हाती घेऊन त्यांच्या आशीर्वादांनी हा पूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ प्रकाशित केला. त्याच्या पाठीमागे आमच्या लखमाजी महाराजांचा आशीर्वाद चिंदाजी महाराजांचा आशीर्वाद अशा आशीर्वादांनी आमच्या घरच्या हबप प्रल्हाद महाराज इंगळे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आणि माझा पण त्यांना चांगलाच सपोर्ट होता. चांगलंच मार्गदर्शन केलं. रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत एकांतात हा ग्रंथ त्यांनी लिहिला. जे लखमाजी हे जे चिंदाजी महाराज आहेत हे आमचे म्हणजे पंजोबा म्हणजे आमचे आजा सासरे त्यांच्यापासून हे चिंदाजी महाराज सेवेत आहेत. हे जे चिंदाजी महाराज देव आहेत हे आमच्या इंगळे घराण्यातलीच परंपरा आहे. खूप दिवसापासून त्यांची आमच्या पंजोबा आजा सासऱ्यांनी खूप सेवा केलेली आहे. खूप त्यांना म्हणजे सपोर्ट केलेला आहे. त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांच्यासोबत ते राहिलेले आहे आमचे आजा सासरे. तर त्यांचा चमत्कार म्हणजे त्यांना खूप म्हणजे आलेला आहे. आमच्या सासऱ्यांना दर्शन दिलेलं आहे. रात्री 12 वाजता पौर्णिमेच्या दिवशी अमावस्या पौर्णिमेला पूर्ण गावाला वेढा घालतात लखमाजी चिंदाजी महाराज. आजही सुद्धा त्यांचा पराक्रम तो म्हणजे साक्षात आहेच, चालूच आहे. तिथे भक्तगण धरण बसायला सुद्धा येतात. ज्याला मुलबाळ नाही ते सुद्धा तिथे धरण बसायला येतात. ज्याला म्हणजे ज्याच्या म्हणजे कसं बाहेरचं वारं वगैरे लागलं किंवा ते सुद्धा धरण बसायला तिथे येतात. इतका म्हणजे महान चमत्कार आहे त्यांचा चिंदाजी लखमाजी महाराजांचा. आणि सगळे दुरुस्त होऊनच आनंदाने सुखाने सुखरूपाने ते घराकडे परत गेले. दवाखान्यात जाऊनही त्यांना इतका पैसा लावला असा अनुभव आहे आम्हाला की 2 लाख रुपये लावून एका मुलाला. ते बोरी अडगावचे आहेत, बुलढाणा जिल्ह्यातले आहेत. त्यांना खूप पैसा लावला अकोला जिल्ह्यामध्ये डॉक्टरकडे जाऊन पण त्याचा काहीच अनुभव झाला नाही. म्हणून त्यांनी असे माहिती झाली. आम्ही सांगितलं त्यांना की तुम्ही जहा चिंदाजी महाराजाजवळ धरणं बसा, तिथं त्यांची सेवा करा, तुमचा मुलगा बरा होणार. तर त्यांनी तसंच केलं आणि त्यांचा मुलगा चांगला व्यवस्थित झाला म्हणजे सुदृढ झाला. म्हणजे काहीच आजार त्याच्या शरीरामध्ये राहिला नाही, निरोगी झाला. आणि आम्हाला बरेच काही अनुभव आहेत. आमचे सासरे फार भक्त होते. आमचे आजा सासरे पांडुरंग महाराज इंगळे, किसनराव इंगळे, शामराव पाटील इंगळे, नर्मदाबाई इंगळे, आमचे बाळू पाटील इंगळे, आमचा कृष्णानंद प्रकाशक आहे. तो फार म्हणजे ह्या चिंदाजी महाराजांना खूप मानतो, लखमाजी चिंदाजी महाराजांना. आणि तेव्हा आमचा पुतण्या आहे ब्रह्मादेव, तोही पण सुद्धा मानतो. अजूनही त्यांची सेवा चालू आहे. तर आम्हाला असा अनुभव आहे की चैत्र पौर्णिमेला आम्ही तिथे गेलो होतो दर्शनाला. चैत्रेला यात्रा भरते तिथे, नवरात्रात पण भरते, गुढीपाडव्याला तिथे होतो कार्यक्रम. गुढीपाडव्याला बागामध्ये होतो. तर यावर्षी आम्ही बागामध्ये गेलो. पहिलीच वेळ होती आमची बागामध्ये जायची. आम्हाला फार खूप आनंद वाटला यात्रा पाहून. तिथे आपले रवींद्र भाऊ गायगोले त्यांच्याशी बोलली, चंदन भाऊ गायगोले त्यांच्याशी मी बोलली की असा कार्यक्रम आम्ही पाहायला सुद्धा पहिलीच वेळ आहे. आलो आम्ही दर्शनाला, असं काही नाही.
दर रविवारला आम्ही दर्शनाला तिथं आलेलो आहे, पण गुढीपाडव्याला अजूनही सुद्धा आलो नव्हतो. त्यांना खूप चांगलं वाटलं. ते म्हणत होते की हे काहीच नाही यात्रा, याच्यापेक्षा मोठी यात्रा भरते. यावर्षी फार कमी आली. बाळू पाटील गायगोले पुजारी यांचा खूप म्हणजे आम्हाला सहवास आहे. आणि चंदन भाऊ गायगोले सचिव यांचा पण आम्हाला फार सपोर्ट आहे. त्यांच्याचकडे ग्रंथ ठेवलेले आहेत आमचे. आणि बाळू पाटील गायगोले पुजारी हे आमचे तिथे बागामध्ये ग्रंथ विकत आहेत. आणि हे रवींद्र भाऊ गायगोले सदस्य अध्यक्ष यांचा पण आम्हाला फार सपोर्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे असं म्हणजे काळजी नाही. आम्ही 600 ग्रंथ तिथं नेऊन ठेवलेला आहे बागात. चंदन भाऊकडेच ठेवलेला आहे. आणि त्याची जी विक्री आहे हे बाळू भाऊ पुजारी गायगोले हे करत आहेत. हे ग्रंथ सुकडीमध्ये ठेवलेला आहे. तिथे 400 ग्रंथ ठेवलेला आहे. सुकडीचे चिंदाजी महाराजाचा एवढा चमत्कार आहे की खूपच. आमचे जे सासरे होते, आम्हाला मुलबाळ म्हणजे 4-5 वर्ष काहीच नव्हतं. आमचे किसनराव मामाजी सासरे, चुलत सासरे हे म्हणायचे, बाई तू बागात याच्यात जा, चिंदाजी महाराजापाशी जा. मी ऐकत नव्हती. मला वाटलं काहीतरी सांगतात हे. माझं नवीन नवीन लग्न झालं होतं. मी म्हटलं नाही, मी हे शंकराचीच पूजा करते. नाही बाई, एकच आहे म्हणे, चिंदाजी लखमाजी महाराज जे आहे हे शंकराचाच अवतार आहे, हा मारुतीचाच अवतार आहे. तू तिथे जा, धरणं बस. मग मी तिथे गेली, धरणं बसलेली. 1.25 महिना झाला माझा. 1.25 महिना झाल्यानंतर आमच्या घरचे हे प्रल्हाद महाराज इंगळे तिथूनच अपडाऊन करायचे वणी रंबापूरला. तर तिथं मग हे जे भगत मामाजी होते, पांडुरंग महाराज पुजारी, हे भगवान बारशीला गेलेले होते. बाकीचे महाराज होते तिथे. मग माझा 1.25 महिना झाला. 1.25 महिना झाल्यानंतर ते आले. तर मी त्यांना म्हटलं की मामाजी माझा 1.25 महिना झाला. नाही म्हणे, तुझा 1.25 महिन्यात अडथळा आला, तुला पुन्हा बसावं लागेल. मग पुन्हा मी तिथे 1.25 महिना पुन्हा सुरू केला. मग तिथेच आम्ही 2 जण राहिलो याच्या आपल्या देवस्थानामध्ये. आता हे गजानन महाराज सारखे आहेत, त्यांनी हे आता बांधलेलं आहे नवीन. आधी काहीच नव्हतं तिथे. आता म्हणजे सिंपल साधं होतं ते बांधकाम. तर तिथे 1.25 महिना राहिल्यानंतर बरेच काही माझ्या सोबतीला होते, बायका, त्यांचे मिस्टर वगैरे ते. तर रोज मग तिथे सेवा करायची, झाडून टाकायचं, सडा सारून करायचं, महादेवाची सेवा करायची, धुनीची साफसफाई करायची, देवाची आंघोळ वगैरे करायची. त्याच्यानंतर असं करता करता माझी जे सोबत होती मैत्रीण, तर मग ते पुन्हा त्यांना काही तिथं हातबोट बिलकुल चालायचं नव्हतं. तर मग त्याच्यानंतर मग ते घरी निघून गेले. मग ते म्हणत होते की हे जे माझे देवाचं जे आहे साहित्य, हे तुम्ही देवाला रोजचं अर्पण करत जा, वाहत जा. तर मग मी सकाळी उठून झाडू वगैरे देवस्थानाला मारायची, सडा टाकायची, सारवण करायचं, गाईची सेवा करायची. मोठं देवस्थान आहे तिथे, गायवाडा आहे, त्या गाईची सेवा करायची, नैवेद्य करायची. असं करता करता मला 1 महिना होऊन गेला. त्याच्यानंतर माझा जो मुलगा आहे, मी घरून गेली तशी देवाच्या कृपेने चिंदाजी महाराजांनी मला म्हणजे असं कामच नाही पाडलं घरी जा म्हणून. तिथेच माझा मुलगा जो आहे कृष्णानंद प्रल्हाद इंगळे प्रकाशक म्हणून, तोच माझा तिथे म्हणजे पोटामध्ये राहिला. तर मग मामाजींना मी सांगितलं, भगत मामाजींना. तर भगत मामाजींना काही हरकत नाही, तरी 1.25 महिना तो राहा. तर मग तिथे मी सडा टाकताना तेव्हा काही स्टाईल वगैरे काही नव्हती. सडा टाकताना मग एक चांगले महाराज आले. महाराज आल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला भस्म टिळा, हाताला भस्म, दंडाला रुद्राक्षाच्या माळा, हातामध्ये माळा रुद्राक्षाच्या, आणि वाघाचं आसन त्यांच्या याला गुंडाळलेलं. पुन्हा त्यांच्या हातामध्ये कमंडलू, चिमटा, त्रिशूळ हे सगळं होतं. तर मला त्यांनी पाणी मागितलं. पाणी मागितल्यानंतर त्यांना म्हटलं की पाणी मागितल्यानंतर मी 1 बकेट ओढली विहिरीमधून आणि त्या सड्याच्या डब्यामध्ये टाकली. तर ते महाराज तिथं बसले. पुन्हा बकेट ओढली पाण्याची भरून. म्हटलं महाराज प्या ना पाणी तुम्ही. आता मी पाणी ओढलेलं आहे, प्या तुम्ही. महाराज काहीच बोलले नाही. तिथून उठून मग तुळशीपाशी बसले. त्या महाराजांना म्हटलं महाराज मला हे गोटा सारवायचा आहे, तुम्ही बाजूला त्या ओट्यावर जाऊन बसा. पुन्हा मोठं निंबाचं झाड होतं त्या देवस्थानमध्ये, मोठा मातीचा ओटा होता, तिथे जाऊन बसले. तर महाराज म्हटलं ते पण सारवायचं आहे मला. तर महाराज म्हणून काहीच बोलले नाही. पुन्हा गेले. तिथं आमच्या सुकडीला शंकराचं देऊळ आहे, आणि ते गेले आणि कळसावर जाऊन बसले. आता तेव्हा असं साधंच होतं.
मोठे मोठे गोटे होते, त्याच्यावर देव होते, लखमाजी महाराज, चिंदाजी महाराज. आता त्यांनी सर्व गजानन महाराजांनी हे देवस्थानमध्ये सगळं बांधकाम केलं, त्याच्यात ती समाधी घोड्यावर बसवलेली आहे. तर त्याच्यानंतर मग मी त्यांना पाणी ओढल्यानंतर म्हटलं की महाराज या ना पाणी प्या ना, महाराज या ना पाणी प्या ना, तुम्ही मला पाणी मागत होते, तुम्ही पिले नाही, माझी इच्छा आहे की तुम्ही पाणी पिले पाहिजे. तर महाराजांनी माझ्याकडे डोळे भरून असं पायापासून तर एकदम चेहऱ्यापर्यंत निहाळल्यानंतर असे ते गदगद हसायला लागले आणि हात केले असे दोन आणि तिथेच गुप्त झाले. गुप्त झाल्यानंतर मला असं वाटलं की महाराज पाणी पिल्याने माझ्या मनाला दुःख वाटलं. कसे काय झाले बा. तसेच निघाली मी. तर 12चा टाईम होता, खूप उन्हाळा दिवस होता, लोक तिकडून शेतामधून येत होते. तर मी शेतातल्या लोकांना विचारत होती की तुम्हाला महाराज दिसले का. सोनाळ्या रस्त्याने गेली, कोणीच सांगत नव्हतं महाराज नाही दिसले. निपाण्या रस्त्यानं गेली, तिकडे महाराज दिसले नाही. पुन्हा मग मी कांशिवनी रोडने गेली, त्या अर्ध्या मधात गेली की त्यांना विचारत होती की तुम्हाला महाराज दिसले का, कोणीच सांगत नव्हतं. नंतर मग ते मामाजी आले, माळी समाजाचे होते, उकरडा बाबा. त्यांना विचारलं मी, बाबा म्हटलं अशी अशी कहाणी झाली, मला म्हटलं दर्शन, म्हटलं असे असे महाराज होते, त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या, हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या, त्यांचं गुंडाळलेलं वाघाचं आसन होतं, कपाळाला भस्म होतं, हातात चिमटा होता, कमंडलू होता आणि त्रिशूल होतं. तर ते बाबा म्हणाले की बाई 17 वर्ष 12 वर्ष तप करतात, त्यांनासुद्धा देव मिळत नाही, तू किती नशीबवान, तू इथे आली, धरणं बसली, 1.25 महिना केला आणि तुला भगवंतांनी दर्शन दिलं. ते साक्षात चिंदाजी महाराज लखमाजी महाराज होते, तू ओळखलं नाही त्यांना, त्यांनी तुला दर्शन दिलं. तर मला खूप पश्चाताप वाटला. तरी काही हरकत नाही म्हणे, तू लक्षात ठेव की भगवंता दर्शन जेव्हा देतो तेव्हा 3दा देतो. तर झालं. आम्ही मग 2घच जण होतो तिथे धरणं बसल्यानंतर. तर आम्ही दोघापुरता स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर आणखी एक महाराज आले, भगवं वस्त्र होतं त्यांच्या अंगाला गुंडाळलेलं आणि दाढी होती, जटा वाढलेल्या होत्या आणि एकच रुद्राक्षाची माळ होती गळ्यामध्ये त्यांच्या आणि हाताला होतं रुद्राक्षाची माळ. तर ते आले आणि पाणी मागितलं मला, पाणी द्या म्हणे बाई, मला तहान लागली. मी पाणी दिलं त्यांना. तर ठीक आहे. तर मग असे थांबले ते 2 मिनटं 4 मिनटं. तर मग त्याच्यानंतर म्हणे मला भूक लागली, काही जेवायला आहे काय. तर आम्ही दोघाच पुरता स्वयंपाक केला होता, तरी काही हरकत नाही म्हटलं. आमच्या मनामध्ये तशी दया आहेच तशी, कारण आमच्या आईवडिलाचे संस्कारच तसे आहेत. आमचे आईवडीलही खूप धार्मिक वृत्तीचे होते. तर आपल्या मनामधली दया कुठे जाणार. म्हटलं काही हरकत नाही महाराज, बसा तुम्ही, तुम्हाला जेवण करायला देते. आमच्या दोघापुरता स्वयंपाक केलेला होता, त्याच्यातलं महाराजांना जेवण करायला दिलं, जेवले. पुन्हा मग त्यांना प्रश्न केला मी की महाराज एवढे मोठे तुम्ही सुकळीमध्ये शेतातनी ठिकठिकाणी रोड चालू आहे, तिथे तुम्हाला कोणीच म्हटलं नाही का जेवा म्हणून. तर महाराज काहीच नाही बोलले त्याच्यावर. तर मी म्हटलं ठीक आहे. जेवण झालं, ते जेवण करून तृप्त झाले. त्याच्यानंतर 1.25 महिना झाल्यानंतर मग मी घरी आली. घरी आल्यानंतर मग मला असं चिंदाजी महाराजांनी लखमाजी महाराजांनी चमत्कार दाखवला की 7वा महिना असतानाच तो जन्माला आला, माझा मुलगा कृष्णानंद इंगळे. जन्माला आल्यानंतर मला म्हणजे स्वप्नामध्ये. तर मग मी यांना तशी सांगत होती, माझ्या आईवडिलाला सांगत होती, माझ्या आत्याला सांगत होती, यांना सांगत होती का हो मला मुलगाच होते. हे म्हणत होते कशाहून तुला मुलगा होते. नाही म्हटलं मला स्वप्न दिसलं, म्हटलं की मुलगाच होते. 7व्या महिन्यात मला स्वप्नामध्ये मुलगा दिसला. म्हणजे मुलगा झाला जसा माझी प्रेग्नन्सी झाली, म्हणजे डिलेवरी झाली. आणि डिलेवरी झाल्यानंतर जसा तो जन्माला आला, मी म्हणजे जन्माला याच्याच आधी माझ्या मुलाचा रंग, रूप, चेहरा, नाक, डोळे, शरीर सगळं यांना सांगितलं की तुम्ही लक्षात ठेवा की मला असाच मुलगा जन्माला येणार आहे, कारण माझ्या स्वप्नात मला दिसला 7व्या महिने झाला म्हणून. माझी ही निशाणी माझ्या आईला सांगितली, बाबाला सांगितली, आत्याला सांगितली. त्याचं वर्णन सांगितलं की त्याचा गोल चेहरा, असे डोळे, जाळ नाक, उंच पुरा, लांब बोटं, त्याचं पूर्ण शरीराचा भाग सांगितला यांना. तर ते डिलिव्हरी झाल्यानंतर 9 महिन्यानंतर माझी डिलिव्हरी मूर्तिजापूरला झाली. तर ते तसाच झाला. तसाच झाल्यानंतर माझ्या आईवडिलाला आश्चर्य वाटलं, यांना आश्चर्य वाटलं की नाही बा, हे हिनं जे सांगितलं हे सत्य आहे. तर त्याच्यानंतर मग तो जेव्हा 7व्या महिने मला स्वप्न दिसलं, तो डिलिव्हरी झाली, तर असं दिसलं की जशी गादीवर अशी फुलं, आजूबाजूनं दिवे लागलेले आणि त्याच्यात तो असा झोपलेला आहे.
झोपलेला होता, तानाबाळ म्हणून सगळं नग्न रूप, पूर्ण शरीर त्याचं जसंच्या तसाच जन्माला आला. नंतर मग तो 12 वर्षाचा झाला. 12 वर्षाचा झाल्यानंतर मग आम्हाला म्हणजे अशी आवश्यकता नव्हती की बाबा आम्हाला मुलगी होणार की दुसरा मुलगा होणार. नंतर मग भगत मामाजीने हे जे बाबांनी सांगितलं होतं, माळी बाबांनी, की बाई परमात्मा 3दा दर्शन देतो, तर माझ्या ते काही लक्षात नव्हतं. पुन्हा मग मला नंतर 12 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर तो दोन्ही मुलं शाळेत गेले, ही ड्युटीवर गेले आणि मी एकटी दारात बसून मिरच्या ठेवत होती. तर तेव्हा मग एक महाराज आले, तर ते सिंपल आले, म्हणजे साधे असे साधे कपडे, धोतर पजामा असं मळकट हातात झोळी. तर मला बसले सांगत की बाई तुझे पती धार्मिक वृत्तीचे आहेत, त्यांची सेवा करत जा, ते खूप चांगले आहेत स्वभावाने. तर मग तुला जे पाहायला आले होते तेव्हा तुझ्या पतीची आणि तुझी फायनल तुटली, तर मला आश्चर्य वाटलं. अरे म्हटलं यांना कसं काय माहीत झालं. मी म्हणजे उत्सुकतेने ऐकायला बसली त्यांची, आणि त्यांचे जे ते सांगत होते ते सगळं मी ऐकायला बसली. तर मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, ऐकू द्या म्हटलं यांचं. मग ते सांगितल्यानंतर म्हणे की बाई काही दक्षिणा दे. तर मी म्हटलं महाराज दक्षिणा आता आमच्या आनंद मार्गामध्ये काहीच देत नाही आम्ही. तुम्हाला जर लागत असेल तर जेवण करा, काही धान्य घ्या, पीठ घ्या, पोळी घ्या, जेवण करा. ते म्हणत नाही. तर पुन्हा ते बोललेच नाही, चुपचाप राहिले. तर मग त्यांनी भाषा काय वापरली की मी तुझी 5व्या महिन्यात इच्छा पूर्ण होणार आहे, डबल आलो तर माझी ओटी भरजो. मला असे ते बोलले. मला खूप राग आला. मी त्यांना म्हटलं का हो तुम्ही तर म्हटलं माणसाची जात आहे, अशी बोलू शकत ना, डबल आली तर ओटी भरजो. हे बाईची जातच बोलू शकते अशी, तुम्ही कसे काय बोलून राहिले. तर पुन्हा त्यांनी डबल तोच शब्द वापरला. आजूबाजूने मंदिर होते, घराच्या बाजूला संतोषी मातेचं मंदिर होतं, मारुतीचं मंदिर होतं, शंकराचं मंदिर होतं, गणपतीचं मंदिर होतं, नागोबाचं मंदिर होतं. तर मी म्हटलं काही हरकत नाही. मग माझ्या मनात अचानक आली, म्हटलं जाऊ द्या, थांबा म्हटलं महाराज तुम्हाला पैसेच पाहिजे ना, मला पाहू द्या म्हटलं सुईच्या डब्यात. म्हटलं आहे का पैसे. तर त्याच्यात 50 पैसेच निघाले. तर 50 पैसे त्यांच्या हातावर दिले आणि तेव्हा त्यांनी म्हटलं मला की डबल आलं तर तू ओटी भरजो. तर मी काही त्याच्यावर बोलले नाही. म्हटलं ठीक आहे. त्यांच्या हातात 50 पैसे दिले आणि ते जाग्यावरच असे विलीन झाले, गुप्त झाले. तर मग मी ऑफिसमधून आल्यावर यांना सांगितलं, आजूबाजूचे जे ब्राह्मण राहत होते कुलकर्णी त्यांना सांगितलं, अगं म्हणे तुझे पती म्हणे तुम्ही पती पत्नी खूप देवधर्मी आहात, तुमच्या घरात ध्यानधारणा चालते, नेहमी भजन पूजन चालते, नेहमी अध्यात्माचं वाचन चालते, त्याच्यामुळे तुला असं हे दिसू शकते. म्हटलं हो का, सांगू नको म्हणे कोणाला. म्हटलं काही हरकत नाही. नंतर मग मी डॉक्टरींकडे गेली. तर डॉक्टरींकडे गेली तर मला ॲसिडिटीचा खूप त्रास होता. मला वाटलं की मला नेहमीचीच सवय आहे ही ॲसिडिटी, उलट्या होणे वगैरे. मग यांना म्हटलं की मला दवाखान्यात न्या. तर ते म्हणत तुला दवाखान्यात न्यायची काय आवश्यकता आहे, तू चालली जा, कारण तुला नेहमीचीच सवय आहे. त्यांनी काही मला दवाखान्यात नेला नाही. त्याच्यानंतर 1 महिन्याने फार रात्रीची तब्येत खराब झाली. मग मी बाजूवाल्याकडे गेली, दंडे साहेबाकडे. तर दंडे साहेबांना पिवळे साहेब लवकर या बाईला घेऊन जाते मी दवाखान्यात. मग मी दवाखान्यात गेली राणाडे मॅडमकडे. तर त्या मॅडम म्हणाल्या तुम्हाला मुलं बाळा किती आहे. म्हटलं एकच मुलगा आहे. किती वर्षाचा आहे. 12 वर्षाचा आहे. म्हटलं तुमचं तर एक तप झालेलं आहे म्हणे मॅडम, तर तुम्हाला प्रेग्नंट झालेलं आहे म्हणे. म्हटलं हो. मला तर अशी काहीच कल्पना आहे जशी हे म्हणजे चिंदाजी महाराजांची कृपा, म्हणजे न भान नसल्यासारखं, न विसरल्यासारखं मला काहीच कल्पना नाही. ही चिंदाजी लखमाजी महाराजांचीच कृपा. तर मग ते डॉक्टर म्हणाले अगं हे तर म्हणे तुझ्या पोटात बाळ आहे म्हणे, 5 महिन्याचं बाळ झालेलं आहे म्हणे. तर मग मला आठवलं की त्या बाबाचीच गोष्ट. बाबा म्हणत होते की 3दा परमात्मा दर्शन देतो, हे लक्षात ठेवजो बाई तू भविष्यात. तर मला तसंच झालं. पहिल्यांदा दर्शन घडलं त्या शंकराच्या रूपात, सुकळी नंदापूरला देवस्थानमध्ये लखमाजी चिंदाजी महाराजाचे तिथे. नंतर तिथेच लखमाजी चिंदाजी महाराजाचे तिथे डबल चैत्र पौर्णिमेला ते महाराज आले होते, मला दर्शन झालं. 3रं दर्शन मला अकोल्याला मिळालं. अकोल्याच्या घरात राहत होती, तिथे मला दर्शन झालं ह्या महाराजांचं. तर नंतर मग ही आमची नंतर मग बाजूला महालक्ष्मी बसल्या, तिथे मला बोलावणं आलं. बोलावणं आल्यानंतर मग मी जशी भान विसरली, ते असं वाटलं की मला त्या बाईने बोलावलंच नाही. तर मला मग बाजूच्या बाया म्हणे का हो डायकर ताईकडे तू महालक्ष्मी बसलेल्या आहे, तुम्ही का नाही आल्या इंगळे ताई. म्हटलं मला बोलावलं नाही, मी कशी का जाणार बिगर मान्यानं. मग त्या डायकर ताई म्हणे नाही गं मी तर बोलावलं म्हणे त्या ताईला.
तर म्हणजे असं म्हणा की लखमाजी चिंदाजी महाराजांनीच मला विसर पाडला. मग त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. ही आमची तनुश्री पोटात होती. नंतर मग आमच्या गुरुदेवाचे सगळे हे मुलं शाळेत गेले, हे इंगळे महाराज ऑफिसमध्ये गेले. मी एकटीच दारं बंद खिडक्या बंद करून अशी आराम करायला लागली. जशी आराम करायला लागली तसा एकदम गुरुदेवाच्या पायातून असा बिंदू निघाला. तर मी अशी घाबरली, एवढा लख्ख घरामध्ये उजेड कसा काय पडला. तर मग नंतर मोठा प्रकाश झाला, म्हणजे मोठा गोळा झाला तो पायामध्ये. तो गोळा पायातून गुरुदेवाच्या माझ्या एकदम डोक्यापासून तर नाभीपर्यंत आल्यानंतर पुन्हा तो गुरुदेवाच्या पायातनी निघून गेल्यानंतर तो गुरुदेवाच्या पायातून असं सुदर्शन चक्र तयार झालं. सुदर्शन चक्र तयार झाल्यानंतर पुन्हा तो आला. पुन्हा येऊन तनुश्री पोटातच होती. पुन्हा तो सुदर्शन चक्रातून गुरुदेवाच्या पायातून सुदर्शन चक्र होऊन तो एकदम माझ्या डोक्यापासून तर नाभीपर्यंत आला. मणिपूर चक्रातनी असा विलीन झाल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की हे सगळी लखमाजी चिंदाजी महाराजांची कृपा आहे आणि गुरुदेवांची कृपा आहे. आणि तसंच चैत्र पौर्णिमेला आम्ही तसे पाण्यात राहत होतो. आमचं तिथे सुकडीला घर नव्हतं, फक्त खाली जागा होती, शेत होतं तिथे. मग अशा बराबरीच्या पोरी होत्या. इंगळेताई तुम्ही चालल्या म्हणे, इंगळे महाराज तुम्ही चालल्या तर आमच्या मुलींना घेऊन जा म्हणे दर्शनाला. तर त्यांचा आमच्यावर विश्वास होता दोघंही पती पत्नीवर की नाही, ह्या लोकांसोबत आपल्या जवान पोरी जरी पाठवल्या तर बिंदास राहायचं, कारण आमचा स्वभाव दोघांचाही माहिती होता. त्या मुलींना आम्ही घेऊन गेलो दर्शनाला. दर्शन झालं. रात्रीची 2 वाजताची वेळ होती. तिथे आम्हाला सुकडीतनी राहायला जागा नव्हती, शेत होतं, स्वतःचं घर नव्हतं, खाली जागा होती पण घर बांधलेलं नव्हतं. मग कुठं राहायचं, राहूच शकत नाही. म्हणून मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं लखमाजी महाराजांचं, चिंदाजी महाराजांचं. त्यांना नमस्कार केला, हात जोडले. रात्रीचा वेळ आहे, लखमाजी महाराजा चिंदाजी महाराजा आमच्या पाठीशी, आता तुम्हीच आहात. जवान पोरी आहे. आजूबाजूनं बंदी होती, आता पातळ झालेली आहे. सगळं आता म्हणजे कापलेले आहेत झाडं. आधी घोर अरण्य होतं बंदी. आम्हाला खूप भीती वाटायची. नाव घेत आलो लखमाजी महाराज चिंदाजी महाराज असं करून नाव घेत आम्ही आलो. तर एकदम आम्ही थोडंसं असं शेताच्या पुढे नाही येत तर मोठा कुत्रा तयार झाला. कुत्रा एवढा झाला की असा म्हणजे असा काळा शार, खूप जाडा जोडा, देख ना जसा, त्याचा चेहरा खूप मोठा, कान खूप मोठे, शरीर बॉडीने खूप मोठा. आम्हाला असं आश्चर्य वाटणार, काळा खूप. पण मला यांच्या मनामध्ये आलं की हे नक्की चिंदाजी महाराज लखमाजी महाराज आहेत. मला म्हणत का हो, म्हटलं कसा काय हा कुत्रा तयार झाला आपल्यासोबत हां. तर ते म्हणत हे लखमाजी चिंदाजी महाराजाचीच कृपा आहे. तसंच मग आम्ही निघालो लखमाजी देवाचं नाव घेत, चिंदाजी महाराजांचं नाव घेत. तसं रात्रीच्या रोड जंगलातून मग प्रत्येकाचे जिथं आम्ही तिथे थांबो तिथे तो कुत्रा थांबायचा. मग आम्ही गावात आलो, म्हणजे निपाण्याला आलो. प्रत्येकाच्या घरोघरी आम्ही ह्या मुली सोडून दिल्या. त्यांच्या आईबाबांनी सांगितलं की पाहावं आम्ही तुमच्या मुलींना सुखरूप आणलं. तर तिथे तो कुत्रा ज्या घरी मुलींना सोडलं त्या घरी तो कुत्रा थांबला. प्रत्येकाच्या घरी कुत्रा थांबला. मग राहिलो आम्ही दोघं जण राहिल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्हाला घरापर्यंत एकदम दारात गेल्यानंतरही तो बाहेर उभा होता कुत्रा. तर घरात गेल्यानंतर हे म्हणतात त्या कुत्र्याला टाक बरं पोळी, आपल्यासोबत एवढ्या रात्रीचा आपल्याला साथ दिली त्यांनी, आपल्यासोबत आला, पोळी टाक त्याला खायला. तर मी एक पोळी घेतली, बाहेर निघाली टाकायला. कुत्रा काय आम्हाला खूप म्हणजे असं डोळ्यातून म्हणजे अशा अश्रू पडायला लागल्या की हे लखमाजी महाराजा, हे चिंदाजी महाराजा, हे गुरुदेवा अगाध लीला आहे तुझी. आम्हाला सुखरूप घरी पोहोचून दिलं आणि तुम्ही गुप्त झाले. असा हा बराच काही चमत्कार आहे. आणि चिंदाजी महाराजाची फार काही अगाध लीला आहे. लखमाजी चिंदाजी महाराजाची म्हणजे जेवढं काही सांगितलं तेवढं कमीच आहे. खूप काही सांगण्यासारखं आहे. त्यांचे ही जी एवढा मोठा ग्रंथ लिहिला म्हणजे हा साधा ग्रंथ नाही. खूप डोकं पाहिजे याला, खूप बुद्धी पाहिजे याला. पण त्यांच्या आशीर्वादाने हा एवढा मोठा ग्रंथ मनोबोध, भजनदीपमाला, चिंदाजी लखमाजी विजय लीला ग्रंथ हा प्रकाशित केला म्हणजे हा साधारण गोष्ट नाही आहे. हा त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा प्रसाद आहे. म्हणून त्यांना हे एवढं साध्य झालं, नाही तर कठीण साध्य आहे. आणि त्यांना आवड म्हणजे लहानपणापासूनच खूप अध्यात्माची आवड. त्यांची आई खूप धार्मिक वृत्तीची होती, त्यांचे बाबा पण धार्मिक वृत्तीचे होते. आणि हे तर त्यांच्यापेक्षा निघाले. लहानपणी त्यांनी पाळण्यात होते तर आमच्या सासूबाई सांगायचे
हे मला हा मुलगा मला सांगत होता. लहानपणी पाळण्यात दर्शन झालं. ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, निवृत्ती यांचं पाळण्यामध्ये दर्शन झालं. लहान असताना आमच्या सासूबाई सांगायच्या, हे पण सांगायचे, आमच्या सासऱ्याच्या मांडीवर बसले तेव्हा त्यांना प्रत्यक्षात कमळाच्या रूपात उभी लक्ष्मी दिसली. तर जेव्हा ती लक्ष्मी दिसली यांना ते घाबरायचे, असे लक्ष्मीकडे पाहायचे, हसायचे आणि आमचे सासऱ्यांनी मांडी घातली त्या मांडीमध्ये असे मुंडकं खाली खुपसून असं हे करायचे. तर माझे सासरे म्हणत, हा मुलगा असा करतो का, याला काय दिसून राहिलं. त्यांना नव्हतं दिसत, यांना दिसत होतं. तर असे काही बरेच काही त्यांना असे अनुभव आले. आता माझा मुलगा जो एवढा शिकला, चिंदाजी लखमाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. कारण तो फर्स्ट स्टँडर्डपासून मेरिटच आला. आज PhD झाला. आज PhDला त्याला 7 वर्ष 8 वर्ष पाहिजे. त्यानं 3 वर्षात PhD केली आणि नेट पण त्यांनी पास केली. मुलगी फर्स्ट स्टँडर्डपासून इंग्लिश मिडियमच शिकवलं तिला. ते संगीतामध्ये विशारद झालेली आहे. हे चिंदाजी लखमाजी महाराजांचाच आशीर्वाद आहे. अमरावती जिल्ह्यातून ते संगीतामध्ये मेरिट आली, अकोला जिल्ह्यातून मेरिट आली आणि 10वीला चांगल्या पर्सेंटेजनं मेरिट आली. नवनीत राणा आमच्याकडे ते मेरिट आल्याबद्दल ते आमच्याकडे आल्या. आमचं दोघा तिघांचं स्वागत केलं नवनीत राणांनी आणि तिला गिफ्ट दिलं. इतके पर्सेंटेज मिळाले, माझ्याकडून तुला धन्यवाद, खूप तू गोड मुलगी आहे. आणि बरेच वेळपर्यंत बसल्या त्या आल्या, त्यांनी सत्कार केला, त्या शॉल वगैरे दिली, श्रीफळ दिलं. म्हणायचे की कारण आपला जीव आपल्या हाताने मी कधी जाणार, तर माझ्या हातातून काहीतरी हे काव्यबद्ध माझ्या हातातून झालं पाहिजे. हा ग्रंथ छापला गेला पाहिजे. लखमाजी महाराजांचा ग्रंथ छापला गेला पाहिजे. लखमाजी चिंदाजी महाराजांचा ग्रंथ छापला गेला पाहिजे. मनोबत छापला गेला पाहिजे. भजन दीपमाला छापला गेली पाहिजे. तळमळ त्यांच्या जीवाला, माणसाचा जीवाचा काही भरोसा नाही म्हणे. मी वर गेल्यावर कोण छापणार आहे. माझी तळमळ माझ्या जीवाला की हे लखमाजी महाराजा, चिंदाजी महाराजा, आमच्याजवळ पैसे नव्हते, कसं करावं, ग्रंथ तर छापायचा आहे, कसं करावं देवा. तर इतकी तळमळ दोघांना आहे की काहीतरी हे आपल्या हातातून आपण जाण्याच्या आधी हे काव्यबद्ध आपल्या हातातून झालंच पाहिजे. तर मग आम्ही पैसे जमा झाले. पैसे जमा झाल्यानंतर 2.5 लाख रुपये ह्या ग्रंथाला सो खर्चाने आम्ही हा ग्रंथ छापलेला आहे. मी तर कधी कधी त्या बाळू पाटील गायगोले पुजारींना, काकांना म्हणते की काका, जे कोणी देणगी देत असेल 51 लाख, 5,000, 4,000, 3,000 त्यांना तुम्ही फ्रीमध्ये ग्रंथ देत जा. आणि खेड्यापाड्याचे लोक राहतात, कोणी म्हणतात कोणाजवळ पैसे असतात नसतात, ते म्हणतात महाग झाला, 250 रुपयाचा ग्रंथ महाग पडला. आज आपण 1 किलो मिरची घेतो तर ते 250-300 रुपयाची मिरची आहे. हे तर आयुष्याचं काव्य आहे, आयुष्यभराचं काव्य आहे. हे कठीण आहे मिळणं, पण हे नाही समजत त्यांना. लखमाजी चिंदाजी महाराजांचा आशीर्वाद आहे आमच्या दोघांवर आहे, म्हणून हे काव्यबद्ध आमच्याकडून लिहून घेतलं. त्यांना लखमाजी चिंदाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम. असाच त्यांचा आशीर्वाद आमच्या परिवाराच्या पाठीशी राहो, आमच्या पती पत्नीच्या पाठीशी राहो. लखमाजी महाराज की जय, चिंदाजी महाराज की जय, परमपिता बाबा की जय. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.